नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, आपल्या राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज डिपार्टमेंटच्या खूप साऱ्या जागा 717 जागा आपल्याला आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये विविध पोस्टसाठी आपल्याला कसे फॉर्म भरायचे, फॉर्म भरत असताना कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि त्याची साईज काय असली पाहिजे। म्हणजे बघा, आपण नेट कॅफेवरती जर तुम्ही गेला डॉक्युमेंटची फाईल घेऊन, ज्यांनी सुरुवातीला कधी स्कॅन करून कुठलाही फॉर्म भरलेला नसेल, अशा इनिशियल स्टेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। तर आपण जागा किती आहेत, परीक्षा कधी होणार आहे आणि फॉर्म भरत असताना कुठले डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे या बाबतीतली सर्व इत्थंभूत माहिती आपण बघणार आहोत। चला विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला बघा, आपल्याला 717 जागांची ऍड आहे। किती? 717, 717 एवढ्या जागांची ऍड ही आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे आणि ह्याच्यासाठी फॉर्म भरणाऱ्या सर्व इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब व्ह्यूअर्सला माझी विनंती असेल, विद्यार्थी मित्रो, ह्याच्यासारखा चान्स नंतर तुम्हाला येणार नाही। कारण ही पोस्ट मिळाल्यानंतर तुम्हाला जवान तुम्ही झाल्यानंतर किंवा टंकलेखक झाल्यानंतर तुम्हाला त्याचबरोबर एक्साइज डिपार्टमेंटच्या अंतर्गत ज्या परीक्षा होतात त्या सुद्धा देता येतात। जसंच पोलीस कॉन्स्टेबल झाल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंटल PSI ची परीक्षा देता येते, तशाच पद्धतीनं याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इन हाऊस किंवा त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल ज्या परीक्षा असतात त्या देता येतात। त्याचबरोबर तुम्ही बाहेरचा दुसरा पण अभ्यास करू शकता। ओके, सो याच्यामध्ये जे कागदपत्र आपल्याला लागणार आहेत ते महत्त्वाचे कागदपत्र कुठले कुठले आहेत ते कागदपत्र आपण सुरुवातीला बघणार आहोत। आता बघा, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जे राज्य उत्पादन शुल्क हे आयुक्त आहेत यांच्याकडून ही नोटिफिकेशन किंवा ही ऍड आलेली आहे। हे ऍडच फर्स्ट पेज तुम्हाला मी डिस्प्ले केलेला आहे किंवा दाखवत आहे। तर याच्यामध्ये विविध जी पदं आहेत बघा, हे जे उपलब्ध भरायची पदसंख्या जी आहे त्याच्यामध्ये राज्यस्तरीय संवर्गातील पदे म्हणजे राज्यस्तरीय म्हणजे ह्या पदांमध्ये तुम्हाला हे जे 4 पद आहेत या पदावरती तुमची नियुक्ती झाली तर तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुमची ट्रान्सफर होऊ शकते, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला काम करायला भेटणार आहे। त्याच्यामध्ये पहिलं पद आहे ते म्हणजे लघु लेखक किंवा निम्न श्रेणी। याची पदसंख्या किती आहे? 5। ह्याचे फक्त 5 पोस्ट आहेत। लघु टंक लेखक म्हणजे टाइपरायटर आपण म्हणतो, त्याच्या 18 पोस्ट आहेत, 18। त्यानंतर 3 नंबरला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जवान राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच जे आपण एक्साइज ड्युटी म्हणतो त्या एक्साइज इन्स्पेक्टरच्या अंडर हे जवान म्हणून काम करायला तुम्हाला संधी भेटणार आहे। त्याचे पद हे 568 इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 717च्या ऍड पैकी 568 हे जवान आहे। आणि ही पोस्ट विद्यार्थी मित्र हो, ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल की ही पोस्ट कशा पद्धतीने असते तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, पोलीस कॉन्स्टेबल या पदाला सेम दर्जाची ही पोस्ट आहे, परंतु ही डायरेक्ट तुम्हाला पब्लिकशी कॉन्टॅक्ट येत नाही, परंतु एक्साइज डिपार्टमेंटच्या अंतर्गत तुम्हाला जवान म्हणजे तशाच प्रकारचा तुम्हाला खाकी ड्रेस सुद्धा मिळतो, त्याचबरोबर तेवढाच तुम्हाला मानधन सुद्धा मिळतं किंवा तेवढंच तुम्हाला पेमेंट सुद्धा भेटतं। आता ह्याच्यामध्ये काम करण्यासाठी आता हे पहिलं झालं जवान किंवा राज्य उत्पादन शुल्क। हे जवान ही पोस्ट 4 नंबरची पोस्ट आहे, जवान नि वाहन चालक। म्हणजेच जवान पण असतो तो आणि वाहन चालक पण असतो, म्हणजे थोडक्यात काय 2 in 1 म्हणजे तो वाहन चालक त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे। ज्या विद्यार्थी मित्रांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे 4 व्हीलर चालवण्याचे, त्यांचं पक्क लायसन आहे, त्या विद्यार्थी मित्रांनी ह्याच्यासाठी सुद्धा अर्ज करायला हरकत नाही। 73 पोस्ट आहेत याच्यामध्ये। आता हे सर्व झाले राज्यस्तरीय संवर्गातील पदे। आता 2 नंबरला जी पदे आहेत ते आहेत बघा जिल्हास्तरीय संवर्गातील पदे। याच्यामध्ये पदनाम चपराशी ते 53 पद आहेत। चपराशी म्हणजे पिऊन अर्थात शिपाई। या पदासाठी फक्त मराठी वर्ड त्यांनी वापरला नाही, चपराशी हा शब्द वापरलेला आहे। शिपाई किंवा चपराशी किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये पिऊन असं म्हणतो। तर ही पदं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा व्हिडिओ बघत असताना या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की परीक्षा कधी होणार आहे। मग परीक्षा कधी आहे? 5 जानेवारी ते 17 जानेवारी 2024 म्हणजे पुढच्या वर्षी आहे, म्हणजेच आता लगेच आहे, येणाऱ्या काळामध्ये जानेवारी, आता चालू आहे नोव्हेंबर। तुम्ही हा नोव्हेंबरच्या मिड मध्ये व्हिडिओ बघत आहात, म्हणजे तुमच्याकडे बरोबर 2 महिन्यांचा कालावधी आहे मित्रांनो। 5 जानेवारी ते 17 जानेवारी तुमचा कधीही केव्हाही या डेट मध्ये नंबर येऊ शकतो आणि ही परीक्षा तुम्ही देऊन पास होऊ शकता। आता ह्याच्या दिनांकाबाबतीत त्यांनी विशेषतः एक तथापि म्हणजे एक विशेष सूचना दिलेली आहे, परीक्षेचा दिनांक
अथवा कालावधी यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा अबाधित ठेवण्यात येत आहे. म्हणजे जे एक्साईजचे जे काही आयुक्त आहेत किंवा राज्य उत्पादन शुल्काचे जे आयुक्त आहेत त्या आयुक्तांकडे हे अधिकार असणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये फार फार तर काय होईल, तुमचा थोडासा पेपर पुढे जाईल 1-2 दिवसांनी. असा चेंज करण्यासाठीची ती एक त्यांची पद्धती आहे. त्याच्यामध्ये जास्त पॅनिक होण्याची आवश्यकता नाही किंवा परीक्षा पुढे खूप जाईल असं अजिबात समजण्याचं कारण नाही. आता ही झाली प्राथमिक माहिती. आता आपण बघूयात की डॉक्युमेंट्स आपल्याला काय काय अपलोड करायचे. आता प्रमाणपत्र किंवा कागदपत्र कुठले कुठले आहेत या गोष्टी तुमच्यापर्यंत तुम्ही याच्या अगोदर जरी पाहिल्या असतील तरी ह्यातल्या काही गोष्टींचं टर्मिनॉलॉजी जे आहे त्या गोष्टी तुम्हाला जर माहित नसतील तर हे तुम्हाला याच्यामधून कळणार आहे. आता एसएससी म्हणजेच काय रे, एसएससी म्हणजे 10th आपलं 10th असतं अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. म्हणजे तत्सम म्हणजे याचा अर्थ असा की काही लोकांची 10वी झाली असेल किंवा त्याच पद्धतीचं दुसरं शिक्षण असेल त्या पद्धतीला आपण एसएससी अथवा हे पहिलं 10वीचं सर्टिफिकेट जोडणं. त्यासाठी फाईल फॉर्मॅट कुठला आहे, सर्व फाईल फॉर्मॅट हा पीडीएफ आहे. आणि ह्याच्यामध्ये जे किमान फाईल साईज म्हणजे किमान म्हणजे मिनिमम किती असते केबीची, 50 केबी किमान असली पाहिजे आणि मॅक्सिमम 500 केबी. म्हणजे 50 ते 500 केबी म्हणजे आपल्याला केबी मध्ये तेवढ्या ह्याच्यामध्ये आपली फाईल असली पाहिजे. म्हणजेच जी पीडीएफ आपण बनवतो म्हणण्यापेक्षा जी स्कॅन करतो आपण एखाद्या स्कॅनरवरती एखाद्या नेट कॅफेवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्या ठिकाणी त्यांना ही गोष्ट मात्र तुम्ही जाणीवपूर्वक दाखवा की आपला व्हिडिओ ओपन करून दाखवा की 50 ते 500 मध्ये मला पाहिजे आणि प्रत्येक डॉक्युमेंटला तेच साईज असल्यामुळे अजिबात त्याच्यामध्ये चेंज करायचा नाही आणि मग तर आणि तरच तो फॉर्म अपलोड होऊ शकतो किंवा तुमचं डॉक्युमेंट त्या फॉर्म मध्ये अपलोड होऊ शकतं. 50 पेक्षा कमी असेल होणार नाही, 500 पेक्षा जास्त असेल होणार नाही. ही गोष्ट त्या नेट कॅफेवरती फॉर्म भरणाऱ्याला तुम्ही जाणीवपूर्वक दाखवायची आहे. आणि सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर ज्या फाईल तुम्ही स्कॅन केलेल्या आहेत त्या स्कॅन केलेल्या फाईल तुम्ही तुमच्या मेलला अटॅच करू शकता आणि ते नंतर भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतो, कारण प्रत्येक वेळी तुम्ही एका स्कॅनला 20 रुपये देण्यापेक्षा एकदा स्कॅन करून तुम्ही त्या संग्रहित तुमच्या ईमेलला अटॅच करून ठेवू शकता. आता पहिला घटक झाला. त्यानंतर वयाचा पुरावा. ओळखपत्र कुठले, मतदान ओळखपत्र आहे, पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, वाहन चालक परवाना. बघा म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा चालतं, अर्थात पासपोर्ट सुद्धा चालतो. एवढ्यापैकी म्हणजे हे सगळं नाही, काही लोकांचं कन्फ्युजन असतं, सर एवढे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे असले पाहिजे का, असायला पाहिजे, परंतु ह्यातलं एक डॉक्युमेंट आपल्याला मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे, हे लक्षात ठेवा. पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, आधार कार्ड. आता 3 नंबरचा जो मुद्दा आहे शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा. म्हणजे शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा म्हणजेच 10वीचं सर्टिफिकेट, तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा मुद्दा आहे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा. म्हणजेच आपण जर ओबीसी मध्ये असाल, आपण जर एससी मध्ये असाल, एसटी मध्ये असाल, महाराष्ट्रामध्ये आपल्याला एनटी, एनटीबी, एनटीडी, एनटीसी या पण एसबीसी, सीएसबीसी आणखी खूप सारे काही कॅटेगरी आहेत, त्या कॅटेगरीचं जे सर्टिफिकेट आपलं म्हणजे थोडक्यात कास्ट सर्टिफिकेट आपल्याला जोडायचं आहे. त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा. जर तुम्ही आर्थिक म्हणजे ईडब्ल्यूएस साठी हा 5वा मुद्दा जो आहे हा ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन जो आहे त्यांच्यासाठी हा पुरावा गरजेचा आहे. त्यानंतर 6 नंबरचा ओबीसी बांधव जे आहेत किंवा ओबीसी मित्रमैत्रिणी ज्या आहेत त्यांच्यासाठी हा नॉन क्रिमिलियर. बघा खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांना म्हणजे खूप सारे ग्रॅज्युएट झालेले अगदी एमपीएससीचा अभ्यास करणारे सुद्धा मी काही विद्यार्थी पाहिलेले आहेत किंवा त्यांच्याकडून हे शब्द मी ऐकलेले आहेत की इथं त्याला काय म्हणतात ते नॉन क्रिमिनल म्हणतात. तो क्रिमिनल नाहीये, क्रिमिलियर आहे, जो की अप्रगत गट. अप्रगत गट म्हणजे तुमचं आता जे काही महाराष्ट्र शासनानं किंवा भारत सरकारनं जे आपल्याला एक्सिडिंग आपलं जे काही इन्कम सोर्स आहे तो 8 लाखापेक्षा जास्त नसेल तर आपल्याला हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्या तहसीलदार तुमच्या तहसील कार्यालयामध्ये ते मिळून जातं. त्यासाठी 3 वर्षाचे उत्पन्नाचे दाखले, ती गोष्ट तुम्हाला माहित असेल, जे ओबीसी बांधव आहेत त्यांच्यासाठी हे मॅन्डेटरी असतं. ओके. त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा. तुम्ही जर दिव्यांग असाल तर आणि तरच, म्हणजे हा मुद्दा दिव्यांग बांधवांसाठी आहे. त्यानंतर माजी सैनिक असला तर, माजी सैनिक असेल तर तो पुरावा. खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा म्हणजे तुम्ही जर चांगला एखादा स्पोर्ट्स खेळत असाल, तुमच्याकडे स्टेट लेवलचं सर्टिफिकेट असेल, तुम्ही एखाद्या राष्ट्रकुल ऑलिम्पिक मध्ये खेळला असाल तर त्यासाठी. अनाथ असण्याचा पुरावा. अनाथसाठी सुद्धा आपल्याला जागा या ठिकाणी काय आहेत, रिझर्व्ह आहेत. त्यामुळे अनाथ असल्याचा पुरावा जर आपण अनाथ म्हणजे काही बांधव अनाथ असतील त्यांच्याकडे तसं सर्टिफिकेट असेल तर ते या ठिकाणी अपलोड करणं. तुम्हाला
या सर्व सर्टिफिकेट मधला एकही सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्ही जर अपलोड केलं नाही तर तुम्ही त्या पदासाठी किंवा त्या कॅटेगरीसाठी किंवा त्या आरक्षणासाठी तुम्ही पात्र ठरत नाही. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर 11 नंबर, अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास आदिवास प्रमाणपत्र. आता आदिवास प्रमाणपत्र प्रत्येकाकडे असतं. तुम्ही 10वी झाल्यानंतर तहसील कार्यालयातून हे सुद्धा नॉन क्रिमिलियर सारखंच तुमचं एज, नॅशनॅलिटी हे सर्टिफिकेट तुम्हाला, एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल हे सर्टिफिकेट तहसील कार्यालयामधून तहसीलदारांच्या सहीनं आपल्याला हे मिळतं. ते सुद्धा आदिवास प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे. आणि त्यानंतरचा जो मुद्दा आहे, आता सेकंड जो म्हणजे आता 11 मुद्दे पाहिले आपण, 11 मुद्दे पाहिले. त्यानंतर 12, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा. बघा, ज्या स्त्रिया आहेत, ज्या बहिणी आहेत, त्या विवाहित झाल्यानंतर त्यांच्या नावामध्ये बदल होतो. सासरचं आडनाव आणि माहेरचं आडनाव याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. डॉक्युमेंट आपले सुरुवातीला तुम्ही माहेरच्या नावाचे असतात आणि नंतर मग सासरी गेल्यानंतर ते बदलतात. तर बदलले असेल किंवा बदलायचं असेल तुम्हाला तर मात्र त्याचा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. हे सर्व साईज PDF फॉर्मॅट 50 ते 500 हे सगळीकडे सारखंच आहे. त्यामुळे परत त्या गोष्टीचं मी रिपिटेशन करत नाही. या ठिकाणी फक्त या गोष्टी आपण बघूयात. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. आता विद्यार्थी मित्र हो, याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांना कन्फ्युजन असतं की मराठी भाषेचा ज्ञान आहे असा पुरावा कसा काय द्यायचा. कारण आपण महाराष्ट्रातली आहोत, आपल्याला मराठी बोलता येतं, समजतं, आपण चांगलं बोलू शकतो, मग आपल्याला पुरावा कुठला द्यायचा. 10वीला जर तुमचा मराठी असेल तर ते सर्टिफिकेट या ठिकाणी जोडायचं आहे. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे या ठिकाणी परत 10वीचं मार्कलिस्ट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्या ठिकाणी मराठी हा शब्द, मराठी, हिंदी, इंग्लिश अशा 3 लँग्वेज आपल्याला 10वीला असतात. त्याच्यापैकी मराठी त्या ठिकाणी असेल तर तुम्हाला बाकीचं कुठलंही डॉक्युमेंट जोडण्याची आवश्यकता नाही. आणि जर आपण बघा, आता प्रिव्हियस मध्ये येऊन मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता म्हणजे ज्यांची 10वीला मराठी नव्हतं अशा विद्यार्थी मित्रांसाठी काय करायचं आहे, त्यांनी कुठल्याही एखाद्या मोठ्या सिनियर किंवा ज्युनियर कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी असणाऱ्या मराठी विभागाचे प्राध्यापक जे की परमनंट आहेत, रिकॉग्नाइज्ड आहेत, त्यांची PhD झालेली असेल, डॉक्टर असतील, यांच्याकडून मला मराठी बोलता येते अशा पद्धतीचे एक सर्टिफिकेट फॉर्मॅट आहे, तो लिहून ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ओके, सो याच्यामध्ये काही कन्फ्युजन, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा 10वीचा असेल तर चालेल, 10वीला मराठी नसेल तर ते आपण ते सर्टिफिकेट जोडू शकता. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. आता प्रतिज्ञापत्र हे लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापत्र आहे किंवा प्रतिज्ञापन आहे, ही गोष्ट जी आहे ती खूप जास्त म्हणजे 4 पेक्षा जास्त चाइल्ड असतील, म्हणजे तुम्ही स्वतः उमेदवार असाल त्यावेळेस ते लागू पडतं. त्यामुळे अशी काही कंडिशन कोणाची असणार नाही. आणि आता 2 पेक्षा जास्त चाइल्ड जास्तीत करून नसतात. त्यानंतर 15 नंबरचा टंकलेखनाचे प्रमाणपत्र, म्हणजे जे लोक टंकलेखक या जागेसाठी दावा दाखल करतात किंवा त्यांना टंकलेखक हे पद पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे काय आहे, मराठी आणि इंग्रजी लागू असल्याप्रमाणे, म्हणजेच ह्या दोन्ही लँग्वेजमध्ये तुमचं टायपिंग सर्टिफिकेट असेल तर टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर लघुलेखनाचे प्रमाणपत्र, टंकलेखक आणि लघुलेखन या दोन्ही प्रमाणपत्राला लागू असल्याप्रमाणे, म्हणजे जसं तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये सांगितलेलं आहे किंवा तुम्ही त्या पदासाठी दावा दाखल करत असाल, पदासाठी अर्ज करत असाल तर. त्यानंतर प्रकल्पग्रस्त. आता हे 17 नंबरचा जो मुद्दा आहे हा प्रकल्पग्रस्त, म्हणजे एखादा दुसरा प्रकल्प असेल, कुठला एखादा कॅनल असेल किंवा कुठलं एखादं धरण असेल, या ठिकाणी तुमची जमीन गेली असेल किंवा तुमच्या नातेवाईकांची म्हणजेच तुमच्या जवळच्या ब्लड रिलेशन मधली वडिलांची, आजोबांची, आणि तुमच्याकडे जर तशा पद्धतीचा दाखला असेल तहसीलदार साहेबांनी दिलेला तर तुम्हाला तो फायदा घेता येतो. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त. आता भूकंपग्रस्त तर महाराष्ट्रामध्ये जो आपला किल्लारीचा झाला होता 93चा, त्याच्यानंतर काही भूकंप झालेला नाही, त्यामुळे त्याच्यामध्येच असतील तर. त्यानंतर MSCIT आपला MSCITचा जो कोर्स असतो तो कोर्स जर तुम्ही केला असेल वेल अँड गुड, नसेल तरी सुद्धा पॅनिक होऊ नका, नंतर तुम्हाला पूर्ण करता येतो सेवेत गेल्यानंतर. जर असेल तर लगेच जोडून टाका. त्यानंतर हलके मोटार वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव. बघा, हा खूप महत्वाचा आहे. जे विद्यार्थी मित्र जवानी वाहन चालक म्हणजे वाहन चालक ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी 3 वर्षाचा अनुभव केवळ जवानी वाहन चालक पदाकरिता, हे मात्र या ठिकाणी त्यांनी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगितलेलं आहे, कंसात दिलेलं आहे. कारण हे फक्त मॅन्डेटरी कोणाला आहे, ज्यांच्यासाठी जे की जवानी वाहन चालक या पदासाठी आवेदन करत आहेत. ओके, सो विद्यार्थी मित्र, ही होती सर्व माहिती. आणि याच्यामध्ये आणखी जास्त जर समजा तुम्हाला एखादा डाऊट राहिला असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये मेसेज टाकला तर त्याला मी रिप्लाय देण्याचा
प्रयत्न करेल. आमची टेक्निकल टीम, याच्यामधले काही एक्सपर्ट्स, त्यांचा सुद्धा सल्ला घेऊन मी तुम्हाला याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमच्या मेसेजला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर याच्यावरती काही डाऊट असेल तर. आता बऱ्यापैकी गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत आणि त्यामुळे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीनं आपण काही कोर्सेस लॉन्च करत आहोत किंवा केलेले आहेत आणि काही पुस्तकही तुमच्यासाठी कामाचे आहेत, ते आपण बघूयात. बघा, हे महाभरतीचा यशोमार्ग हे पुस्तक, विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ पाहत असताना जर तुम्ही हे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर लगेच हा व्हिडिओ पॉज करून पुस्तक खरेदी करा. आणि जर तुम्ही अगोदरच खरेदी केलेला असेल तर वेल अँड गुड. परंतु ज्या विद्यार्थी मित्रांना याच्यामध्ये माहित नाही त्यांना सांगतो, केवळ 1 रुपयात पुस्तक आहे. विद्यार्थी मित्र हो, 1 रुपयात काय मिळतो? चॉकलेट सुद्धा मिळत नाही. 1 रुपयात पुस्तक आहे, TCS ई बुक आहे, हे मात्र लक्षात ठेवा, ई बुक आहे. म्हणजे तुम्हाला ह्यासाठी काय करायला लागणार आहे? इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे नाव तुम्हाला गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन टाईप करायला लागणार आणि मग त्या ठिकाणी ऍप येतं. जसं आपलं व्हॉट्सअप आहे, जसं फेसबुक आहे, जसं इन्स्टा आहे, टिंडर आहे, अशा पद्धतीचं ऍप आहे. ते ऍप जे विद्यार्थी मित्रांना माहिती आहे त्यांना काही गरज नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही की हे नेमकं कसं करायचं, तर त्यासाठी हे आपल्याला ऍप डाउनलोड करायचं आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे 1 रुपयामध्ये पुस्तक. आता हे 1 रुपया ही जी अत्यल्प शुल्क ठेवलेलं आहे का? विद्यार्थी मित्र, फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही, म्हणून किमान 1 रुपया तरी आपण पे केलेला आहे. म्हणून आपण 1 रुपयामध्ये हे TCSचं सगळ्या, तुमची परीक्षा कोण घेणार आहे? TCS. मग TCSनं इथून पाठीमागच्या 2023 मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये या विषयावरती कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते क्वेश्चन आपण याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. 22-23 मध्ये सर्व प्रश्नपत्रिका आणि त्यामध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, बुद्धिमापन चाचणी, सामान्य अध्ययन, GK GS सर्व जे काही ऑल इन वन सगळ्या गोष्टी एकत्रित तुम्हाला दिलेल्या आहेत. ते 1 रुपयामध्ये मिळतं. हे पुस्तक पहिल्यांदा खरेदी करायचं आहे आणि मग त्याचा अभ्यास तुम्ही मोबाईलमध्ये बघून ते करू शकता. आता हे झालं आपलं पुस्तकाचं. आता आपली बॅच बघूयात. विद्यार्थी मित्र हो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीनं सरळ सेवा भरती बॅच, आपल्याला सरळ सेवा भरती बॅच ही नॉन टेक्निकल सब्जेक्टसाठी सर्व पदांसाठी उपयुक्त असणारी आणि ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्हीही मोडमध्ये आहे. ऑनलाईन लाईव्ह आणि रेकॉर्डेड तुम्हाला रेकॉर्डेड खरेदी करायची असेल तर तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, पुणे 30 या ठिकाणी तुम्ही येऊन भेटू शकता जर तुम्हाला शक्य असेल. आणि जर अशक्य असेल म्हणजे तुम्ही पुण्यापासून लांब राहत असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी 9226018181 या नंबरवरती, त्याचबरोबर 8530121002 या नंबरवरती तुम्ही फोन करून माहिती विचारू शकता. मी कशा पद्धतीनं ही बॅच खरेदी करू शकतो किंवा शकते, अशा पद्धतीनं आपण हे विद्यार्थी मित्र मैत्रिणींसाठी ही सगळ्यात महत्त्वाची बॅच आहे. आता ह्याच्यामध्ये हे सर्व फॅकल्टी आहे, तुम्हाला या सर्व फॅकल्टीचे नाव तुम्हाला माहित आहेत. आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या जे काही YouTube व्ह्यूअर आहेत त्या सर्वांना ह्या सर्व गोष्टी माहिती आहेत. सो हे TCS पॅटर्न नुसार आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला फी किती आहे, तर फक्त 1999 म्हणजे आपल्याला 1999 1999 मध्ये ही बॅच आपल्याला रेकॉर्डेड आणि ऑनलाईन लाईव्ह ह्या दोन्ही पद्धतीने तुम्हाला बघता येऊ शकते. तुम्ही खरेदी करू शकता. आणि ह्याच्यामध्ये जेवढे जास्त, मी आता स्वतः इंग्रजी विषयासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे या बॅचमध्ये आणि स्वतः ही सर्व फॅकल्टी, सागर करे असतील, सागर सोनवणे असतील किंवा हिवराळे सर असतील, त्यानंतर आपले मराठीचे सर असतील, त्याचबरोबर आपले इतर सर असतील, हे सर्व फॅकल्टी आपल्याला या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. सो विद्यार्थी मित्र हो, कुठल्याही पद्धतीचा कसलीही शंका, डाऊट असेल तर तुम्ही या चॅट बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू. आणि इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीनं झालेल्या सर्व या कार्यक्रमांची नोंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा तुमच्यापर्यंत ही माहिती सर्वात प्रथम आणि सर्वात विश्वसनीय पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तुमचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि आपण इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी सर्व सोशल नेटवर्किंग साईट्सवरती अवेलेबल आहोत, जसं की फेसबुक पेज असेल, इन्स्टा असेल किंवा टेलिग्राम असेल. सो टेलिग्रामचा चॅनल सुद्धा आपला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी म्हणून तुम्ही जॉईन करायचा आहे, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओची माहिती, लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि अद्यापपर्यंत हा व्हिडिओ पाहत असताना सुद्धा तुम्ही जर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर त्यासमोरची बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील. सो विद्यार्थी मित्र, आपण थांबूयात.
खूप महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांसाठी ही होती असं मला वाटलं, म्हणून आम्ही तुमच्यासमोर आलोत. सो विद्यार्थी मित्र हो, तुमचा प्रतिसाद खूप छान आहे आणि अशाच पद्धतीने आपण नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सो तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.